एकादशीला उपवास नाही केला तरी चालेल, पण ही एक चूक अजिबात करू नका। एकादशीची तिथी ही प्रत्येक महिन्यात दोनदा येते। कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला होते। आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्त्वाची मानली जाते। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखलं जातं। तसेच काही ठिकाणी पद्मनाभा, हरिशयनी, महाएकादशी या नावाने देखील संबोधलं जातं। यंदा आषाढी एकादशीची तिथी 17 जुलैला असणार आहे। हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी 16 जुलैला रात्री 8:33 सुरू होईल, तर 17 जुलैला रात्री 9:33 संपेल। उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची ही तिथी 17 जुलैला साजरी करण्यात येईल। असं मानलं जातं की या दिवसापासून भगवान विष्णू हे विश्व चालवण्याचे काम भगवान शंकराकडे सोपवून योगनिद्रेमध्ये जातात। यानंतर ते 4 महिने योगनिद्रामध्ये राहतात, त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो। धार्मिक मान्यतेनुसार एकादशीची अशी एक कथा आहे की एकेकाळी मृदुमान नावाच्या राक्षसाने भगवान शंकराची पूजा करून त्यांना प्रसन्न केले। त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवप्रभूंनी त्याला तुझा मृत्यू कोणाही देवताकडून होणार नाही, परंतु एका स्त्रीच्या हातून तुझा वध होईल असा वर दिला। या वरामुळे उन्मत्त झालेल्या मृदुमानाने देवांवर आक्रमण केले। या परिस्थितीत सर्व देव मदतीसाठी भगवान शंकराकडे पोहोचले, परंतु त्यांनी स्वतः त्याला वरदान दिलं असल्यामुळे त्याला काहीही करणं शक्य नव्हतं। त्यानंतर सर्व देव शिवप्रभूसह एका गुहेत जाऊन लपले। तेथे देवांच्या श्वासातून एक देवी प्रकट झाली। या देवीचे नाव एकादशी होतं। तिने मृदुमानचा व्रत करून सर्व देवांची सुटका केली। त्या दिवशी भरपूर पाऊस पडला होता आणि देवांना स्नान घडले। तसेच देव गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवास देखील घडला। तेव्हापासून एकादशीचा उपवास करण्याची प्रथा सुरू झाली। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूसह देवी एकादशीची मनोभावे पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते। देवशयनी एकादशीला कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊया। आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो। या महिन्यात देवशयनी एकादशी झाल्यानंतर श्री विष्णू निर्धावस्थेत जातात, त्यामुळे पुढील 4 महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानलं जातं। तसेच त्यानंतर चातुर्मास सुरू होतो। आषाढ महिना हा पवित्र असल्याने रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे, तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे। सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम रामदूताय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम रामाय नमः या मंत्राचे नामस्मरण करावे। सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा। तसेच आदित्य हृदय स्तोत्राचं पठण या काळात शुभ मानलं जातं। हा महिना देवी लक्ष्मी, श्रीहरी विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो। या महिन्यात दान, यज्ञ, व्रत, देवतांची पूजा आणि पितरांची पूजा करणं शुभ मानलं जातं। या काळात पैसे, कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फळे मिळतात। हा काळ अत्यंत पावन असला तरी देखील अधिक भक्ती करावी असं सांगितलं जातं। त्यामुळे या दिवशी काय करावे व काय करू नये याची माहिती करून घेणं फार गरजेचं असतं। 1. व्रत पाळावे। या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करतात। 2. तुळशीपत्र। भगवान विष्णूंना तुळशीपत्र फार प्रिय आहे असं मानलं जातं, त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंतांना तुळशीपत्र अर्पण करावं, त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते। नंबर 3. अन्न। या दिवशी जे उपवास करत नाही त्यांनी तामसिक पदार्थ सेवन करू नये। मसालेदार पदार्थ, मांस, मासे, अंडी, कांदा, लसूण खाऊ नये। सात्विक भोजन करावे। जर असं तामसिक भोजन केलं तर त्यामुळे नकारात्मकता येते। मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर त्यांनी धान्याचं सेवन करू शकता। 4. दान। या दिवशी उपवास असो वा नसो, पण पैसे, वस्त्र, अन्न, पाणी यांचे दान करायला हवे। हे अत्यंत पुण्यकर्म मानलं जातं। 5. ब्रह्मचर्याचे पालन करावे व या दिवशी ब्रह्मचर्य पालन करायला हवे। संपूर्ण दिवसभरात मंत्रजाप करावा। एकादशी दिवशी ही कामे करू नका। 1. एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये। 2. एकादशीला केस कापू नये। एकादशीला मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे। कोणत्याही प्रकारची लबाडी, कपट, कारस्थान करून कोणालाही फसवू नये। 5. क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करू नये। कटू वचन बोलू नये। कोणालाही दुखवू नये। आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नये। 6. एकादशीला झाडाची पाने तोडू नयेत, गळून पडलेली पानच घ्यावीत। 7. मांस, कांदा, लसूण, पालेभाज्या, मसूर, नाचणी, उडीद, मध, तेल इत्यादींचे सेवन करू नये। 8. जुगार, निद्रा, पान खाणे व परनिंदा, कपट, चुगली, हिंसा, मैत्रीमध्ये खोटे बोलणे या सर्व कुकर्मापासून दूर राहावे। 9. सत्यवचन बोलावे। निंदकाशी बोलू नये, उलट श्रीहरी विष्णूंच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करावा।
गोमातेची पूजा करावी, त्याचप्रमाणे अन्नदान करावे, सर्व प्राणीमात्रांविषयी मनात दयाभाव ठेवावा। एकादशी दिवशी कोणताही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। कोणी दिलेलं अन्न ग्रहण करू नये, तांदूळ खाऊ नये, या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये, कारण एकादशीला भात खाणे वर्ज्य असते। या काळात तामसिक पदार्थ, केस, दाढी, नखे कापण्यास सक्त मनाई आहे। एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका। अशा वेळी तुळशीची पाने आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत व भगवंतांना अर्पण करावीत। तसेच केळी, पिंपळ, कडुलिंब, वड या झाडांना देखील हानी पोहोचवू नये। धान्यांचं सेवन करू नये। लहान मुलांचा उपवास करणं शक्य नसेल तर भात तरी शिजवू नये। बिछाण्यावर झोपू नये। मांस मंदिराचे सेवन करू नये। हिंसक वागणे टाळावे। झाडांची पाने, फुले तोडू नयेत। विडा खाणे वंचित मानलं गेलं आहे। या दिवशी विडा खाऊ नये। आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो, त्यामुळे शुभ कार्य वर्ज्य केलं जातं। त्यासाठी विवाह किंवा इतर कोणतंही शुभ कार्य करणं टाळावं। पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळं अन्न खाणं टाळावं। शिळं अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व आजारी पडण्याची शक्यता जास्त असते। या दिवशी काळे कपडे परिधान करणं देखील टाळावं। हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच चॅनलला सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।